कार्यकारी अधिकारी कक्ष, मुख्यमंत्री कक्ष, सन्माननीय मंगेश दादा चिवटे. मंगेश दादा, मी आपणास विनंती करतो की आपण या मंचावरती आपले मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय मंगेश दादा चिवटे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या चरणी नतमस्तक होतो, ज्यांनी खरं तर आम्हाला 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचा वारसा दिला आणि ज्यांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे असं समजून काम करा असं ज्यांनी आम्हाला संस्कार दिले, त्या वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतींना देखील अभिवादन करतो. आज या व्यासपीठावर उपस्थित राज्याचे धडाडीचे माजी उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब, आदरणीय आपल्या लाडक्या नेत्या आणि उत्कृष्ट संसदपटू आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, मी प्रथमतः आदरणीय आमच्या देवकाते नानांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आवर्जून मला आज या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं आणि सनेनी तर आग्रहच केला होता की आपण आवर्जून या कार्यक्रमाला आलं पाहिजे, तुमचा पुरस्कार देखील देणार आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्याची जी महत्त्वाकांक्षी योजना बनू पाहते या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजनेची थोडक्यामध्ये आपण माहिती देखील लोकांपर्यंत दिली तर मला वाटतं या ठिकाणी माझं येणं देखील सार्थक होईल, कारण या योजनेच्या माध्यमातून हजारो रुग्णांचे प्राण मित्र आता वाचतायत आणि म्हणून या योजनेच्या अनुषंगानं थोडक्यात माहिती देण्यासाठी मी तुमच्यासमोर मुद्दा म्हणून आलो आहे. मला आवर्जून सांगायचं आहे, दादा या ठिकाणी साक्षीदार आहेत. महाविकास आघाडी सरकार ज्यावेळी होतं त्यावेळी आदरणीय दादांनी देखील पुढाकार घेतला होता आणि मी ज्यांच्याकडे सध्या विशेष कार्य अधिकारी म्हणून काम करतोय त्या संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी देखील सातत्यानं पाठपुरावा केला. मात्र काही तांत्रिक आणि अपरिहार्य कारणामुळे दादा त्यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष तुम्ही पाठपुरावा करून देखील सुरू झाला नाही. मात्र गेल्या वर्षी जेव्हा राज्यात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आलं त्यावेळी पहिलं काम जर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काही केलं असेल तर तो महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मृतप्राय झालेला मरणासन्न अवस्थेत असलेल्या या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला संजीवनी दिली आणि आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. मला आवर्जून या ठिकाणी खरं तर हे राजकीय व्यासपीठ नाही आहे याची मला कल्पना आहे, पण आवर्जून मला या ठिकाणी सांगायचं की महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये या कक्षाच्या माध्यमातून फक्त 2.5 वर्षात 2.5 कोटी रुपये वितरित करण्यात आले. मात्र गेल्या 11 महिन्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण मित्र हो 11 महिन्यात 75 कोटीपेक्षा अधिक रक्कम वाटली आहे.